सकाळीच कार्यक्रमाला सगळ्यांच्या आधी हजर राहणारे आमचे सगळ्यांचे आवडते वैभव चव्हाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. दुसरे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सतत भांडणारे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री भगवानराव शंकरराव फलोडे साहेब, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष, यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. आमच्या अध्यक्षांचे, फडले सरांचे, प्रमुख गृहरक्षक दल मान्य श्री सुनील गणवत साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. अत्यंत तरुण आहेत आणि अशाही माणसाची आपल्याला आवश्यकता आहे, म्हणून त्यांना आम्ही हे करतो. इको अर्जन फार्मर्स कंपनीच्या प्रत्येक कामासाठी सतत धावपळ करणारे, सतत मागे लागून कामं रेटणारे इको अर्जन फार्मर्स प्रोडक्शन कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र फडले साहेब यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करतो. ज्या गावामध्ये हा कार्यक्रम घेतला गेला आहे त्या गावाच्या सरपंच त्यांनाही मी, स्वातीताई कोइनकर, त्यांनाही मी स्टेजवरती निमंत्रित करतो, तर त्यांनी स्टेजवरती यावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करा. त्यांच्या गावात हा कार्यक्रम होतोय, या दोंदे गावामध्ये. सगळे बरेच लोक लांबनं आलेले आहेत, त्यांची मी थोडक्यात हे करतो. बबनराव केंद्रे साहेब जे भारतीय किसान संघाचे प्रांत कोषाध्यक्ष आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. अध्यक्ष दोंदे शिक्षण प्रसारक मंडळ ज्येष्ठ कोळीणकर गुरुजी, त्यांचंही मी स्वागत करतो. उपाध्यक्ष मारुतराव बारणे साहेब, वय झालं तरी जिद्द काही हटत नाही आणि म्हणून तेही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचंही मी स्वागत करतो. संचालक मंडळ खंडूशेठ करंगे, त्यांचंही मी स्वागत करतो. कृपया हात वर करून त्यांनी ओळख द्यावी, म्हणजे मग लक्षात येईल लोकांना की कोण आहे. येस, थँक्यू. बाळ पाटील कोळीणकर, संचालक इको अर्जन फार्मा प्रोड्युसरचे ते हे आहेत, मी स्वागत करतो. शंकर शेठ उडाणे, अध्यक्ष आळंदी धर्मशाळा आहेत ना, हा, त्यांचंही स्वागत करतो. केशव नाना बनकर, आडतदार आहेत मुंबईचे भाजीपाल्याचे, त्यांचंही आपण स्वागत करूया. नायगरे संचालक पाणी पुरवठा कडूस, शेतीला पाणी पुरवठ्याची खूप गरज असते काही वेळे, त्यांचंही स्वागत करतो. जळगाव टीम प्रतिनिधी, त्यांच्या प्रतिनिधींपैकी ते 5 जण आता जळगाववरून इथं आलेले आहेत. खेडला कार्यक्रम आहे वाचलं कुठेतरी आणि रात्रीच ते मला वाटतं कदाचित निघाले असतील आणि ते इथं सकाळी येऊन पोहोचले. त्याही टीमचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्यांचा प्रतिनिधी आहे, त्यांनी एकाने उभं राहावं. ज्येष्ठ प्रतिनिधी आहेत ते त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांची मुलं आणि सगळे एका कुटुंबातले आहेत. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे की अशी कर्तृत्ववान माणसं आपल्याकडे आलेली आहेत. त्यांना त्यांच्या गावामध्ये हा प्रोजेक्ट राबवायचा आहे, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. शशी उडाणे साहेब, हा, ते पण तिथे हजर आहेत. सुनील घनवट ते आहेत सर. आता सुनील घनवट साहेबांचं आपण आधी स्वागत केलेलं आहे. नंदकुमार कोइनकर साहेब, त्यांचंही स्वागत करतो. नमस्ते. नमस्ते. हा, बोला सर. सर नंतर बोला, मी एका कार्यक्रमात. हा, येस सर, येस. हो, येस सर, येस सर, येस. ओके. नंदकुमार कोइनकर साहेब, ज्यांनी आयुष्यभर खतं, औषधं शेतकऱ्यांना गाईड केलं, तेही त्यांचंही बी आपण स्वागत करूया. बरेच मान्यवर आलेले आहेत, एखाद्याचं नाव चुकण्याची शक्यता ना करता येत. तानाजी शेठ बारणे, ग्रंथालय प्रमुख दोंदे, त्यांचंही आपण स्वागत करूया. शिवाजी करंजे देवस्थान संचालक, त्यांचंही स्वागत आहे का?
हा, हात वर करा प्लीज. हरिभाऊ बाणे आहेत, त्यांचंही स्वागत. विविध कार्यकारी सोसायटीचे ते सभासद आहेत. सिद्धार्थ कोइनकर, ग्रामपंचायत 2 दे, हा, त्यांचंही स्वागत. मित्र हो, सगळ्यांचं स्वागत. राहिलेल्यांचं, इतरांचं, सगळ्यांचं स्वागत. अध्यक्षांनी सांगितले की तुमचं चुकलंय अजून, जितेंद्र कोहिनकर, त्यांचंही स्वागत. मित्र हो, अजून याच्यातनं काही नावं गाळल्याची गेल्याची शक्यता असेल, कारण सगळ्यांचाच परिचय नाही, तरी आपण सगळ्यांनी मला माफ करा म्हणून सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण एमव्हीपीचे जे सगळे आमचे सभासद आहेत, एमपीओ, एमव्हीपी आणि कंपनीचे सदस्य सगळे बाकीचे, यांचं सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. सकाळपासून ही मंडळी 8 वाजता येऊन बसलेली आहेत, ते सगळ्यांचं स्वागत. मला वाटतं जमीन मालक आहेत, त्यांचंही, ते जरी नसतील तर त्यांचंही स्वागत. हा, जितेंद्र, हा ते आहे, म्हणजे त्यांचं झालेलं आहे, नजर चुकीने कळ माझे पुन्हा डबल होत आहे. मित्र हो, या कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला गणेश पूजनानं करायची आहे, म्हणून स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं सुरुवात करावी. हा, येस सर. जळगावचा एक प्रतिनिधी आहे इकडे, जळगावचे कोणी सिरियस प्रतिनिधी आपण इकडे, हा, त्यांच्या हस्ते पण आपण हे करूया. छान, चांगली सूचना आहे कोणकर साहेबांनी केली. त्यांच्यातल्या लवकर अशी पूजा होऊन आम्हाला निमंत्रण मिळवू अशा मी अपेक्षा करतो. बरोबर. काही कारणास्तव आपल्याला या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष किंवा जे काही प्रांताधिकारी वगैरे जे हे सगळे मंडळी होते, हे सगळे एंगेज असल्यामुळं किंवा नुकसान भरपाईच्या संदर्भात काही पंचनामे वगैरे चालू असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो की त्या कार्यक्रमाची जी आमची निमंत्रण पत्रिका होती त्याच्यावरती छापले होते सगळी नावं, पण ते येऊ शकले नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला प्रशासकीय कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही, पण पुढल्या वेळी आम्ही नक्कीच तुमचा याचा हे करून आदर करून नक्की हजर राहू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हॅलो. जळगाव टीमचे प्रतिनिधी ते पूजा करतायत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं हे करा. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती आपलं स्थानापन्न व्हावं. हॅलो. इको अर्जन फार्मा प्रोड्युसर कंपनीचे सचिव, जे सगळ्यात मोठी धुरा लिखापरीची जी असते किंवा पत्र पाठवण्याची असते, ते सतत त्याचा पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टी अत्यंत चोखपणे पार पाडतात, ते शशिकांत पांडागळे साहेब यांना मी विनंती करतो कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि अध्यक्ष निवड पण तेच करते. नमस्कार. जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मी स्वागत करतो. एमसीएल म्हणजे मीरा क्लीन फ्युएल्स लिमिटेड या इंधन निर्मिती करणाऱ्या कंपनीचे मूळ प्रवर्तक डॉक्टर श्याम शिवाजी गोलक, डेप्युटी कलेक्टर मुंबई सब अर्बन व त्यांच्या संशोधक टीमने बायोफ्युएल निर्मितीचे तंत्र शोधून काढले. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी या समूहाने फ्युएल इंडिपेंडन्स फॉर इंडिया बाय 2030 म्हणजे 2030 पर्यंत भारताला इंधनामध्ये स्वयंपूर्ण बनवणे या मोठ्या मिशन मध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली. एमसीएल कंपनी मार्फत पूर्ण भारतामध्ये सुमारे 5500 तालुक्यांमध्ये प्रत्येक गावामध्ये एक प्लांट उभारण्याचा संकल्प या कंपनीने सोडला. त्यापैकी आपल्या तालुक्याचा एक प्रकल्प जो आहे तो आपण इथे सुरू करणार आहोत. आपल्या तालुक्याच्या ज्या प्रकल्पाचे आपण जे नाव केलेलं आहे फायनल, कंपनीचं नाव आहे इको होरायझन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि इको होरायझन बायोफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा आपण कार्यक्रम राबवत आहोत. यासाठी आम्ही व आमची टीम जोमाने काम करत आहे. प्लांटच्या निर्मितीसाठी जी जागेची चौकशी असते यासाठी आपण दोंदे गावामध्ये आलो होतो. तेव्हा आपले बाळू पाटील कोईनकर यांनी त्यांची 10 एकर जागा आपल्याला दिली होती, पण तिथे वाहतुकीचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण त्याच्यानंतर बाबा पाटील कोईनकर यांची ही जागा आपण फायनल केलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. जागा मिळवण्यासाठी आमच्या कंपनीचे जे अध्यक्ष आहेत श्री नरेंद्र पदाले साहेब यांनी सतत पाठपुरावा केला. त्याबद्दल आम्ही आमच्या टीमच्या वतीने त्यांचे पण आभार व्यक्त करतो. या जागा फायनल झाल्याच्या नंतर आपण कार्यक्रम करण्याचं इथं नियोजन केलेलं आहे, म्हणून आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे होतोय. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत म्हणून मी आमच्या कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह श्री वैभव चव्हाण सर यांची निवड करतो आणि त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. यापुढील सूत्रसंचालन स्टेटचे माजी कृषी अधिकारी मुरलीधर तिगळे सर करतील. मला वाटतं भाऊ सरांनी अनुमोदन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो अध्यक्षपदाच्या निवडीसाठी. इकडे या ना. चालू आहे बोला बोला सर. चालू आहे. थोडा आवाज कमी येते ना. इको हराजन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सचिव श्री पांडागळे सर यांनी जी अध्यक्षपदाची निवड केलेली आहे त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. मित्र हो, आपण स्वागताचा कार्यक्रम पार पाडतो आहोत आलेल्या पाहुण्यांचा. तर मी विनंती करतो भोसरांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले येतात ना तुला या ना वैभव चव्हाण सरांचं स्वागत भाऊ सरांच्या हस्ते करतोय. मुळूक सर, हा मुळूक सर या पुढे. मान्य श्री भगवानराव शंकरराव फुलवडे साहेबांचं स्वागत माननीय मुळूक साहेब यांच्या हस्ते होते, त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ओके.
शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत होत आहे भोसरांच्या हस्ते. भारतीय किसान संघाचे माननीय भगवानराव शंकरराव फुलावडे साहेब यांचं स्वागत आमचे खेड तालुक्याचे भारतीय किसान संघाचे अध्यक्ष ते सतत इथे काहीतरी शेतकऱ्यांसाठी पाणी आणण्याचा असेल, काही बरीच प्रॉब्लेम असतील ते भांडून ते करून घेतात. त्यामुळे मी मूळ सरांना अशी विनंती करतो की भगवानराव शंकरराव फुलावडे साहेबांचं स्वागत त्यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शाल देऊन व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं हे करावं. यानंतर आमचे अध्यक्ष फदाडे साहेबांचा असं खूप आग्रह होता की आमच्या गृहरक्षक दलाचं सुनील घनवट जे आहेत, यंग एनर्जेटिक आहेत, तर मी त्यांना विनंती करतो फदाडे साहेबांना की त्यांनी त्यांचं शाल, श्रीफळ आणि हे गुच्छ देऊन स्वागत करावं. आमच्या इको अर्जन फार्मा प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष जे सतत या कामाचा ध्यास घेऊन हे काम रेटण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात ते फदाले साहेब यांचं स्वागत मी वैभव चव्हाण सरांना विनंती करतो की त्या अध्यक्षांच्या हस्ते तर फदाले वैभव चव्हाण सरांच्या हस्ते व्हावं असं मला वाटतं, कारण ते या कंपनीचे सर्व आहेत इथले तरी. त्यांना मी विनंती करतो तशी त्यांनी शाल, श्रीफळ आणि हे द्यावं, पुष्पगुच्छ द्यावं. माहींना मी आता फदाले ताई यांच्या हस्ते माई म्हणतात त्यांना आम्ही सगळेजण, त्यांनी या गावच्या सरपंच ज्या यंग आहेत, एनर्जेटिक आहेत, त्या स्वच्छताई कोळीणकर यांचं स्वागत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय किसान संघाचे प्रांत कोषाध्यक्षही हजर आहेत बबनराव केंदळे यांचंही स्वागत मी भो सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मित्र हो, आपण सगळ्याच स्वागताच्या याचे आहात, पण सगळ्यांचं स्वागत करायचं म्हणलं तर कार्यक्रमाचा बराचसा वेळ जाईल. त्यामुळे मी आपलं सगळ्यांचं शब्द सुमनांनी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि श्याम बादने हेही हजर आहेत, त्याचबरोबर खंडेराव कोळीणकर, चंद्रकांत बारणे, उल्हास भुजबळ, माजी सरपंच आहेत दोन त्याचे, उल्हास भुजबळ एमव्हीपीचे एमव्हीपी आहेत, खंडेराव कोळीणकर माजी अधिकारी आहेत पीएससी बँकेचे, या सगळ्यांचं स्वागत. महादेव साहेब बनकर संचालक तेही हजर आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि यानंतर
मी या कार्यक्रमाचं जसं इतरांचं हे आहे त्याचबरोबर मोलाचं काम जे सतत कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन असेल कुठल्या असेल सगळं बारकाईने तपासून घेऊन ते करतात असे राष्ट्रपतींनी गौरवलेले राष्ट्रपती पदक विजेते सन्माननीय मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक दोंदे यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मी तशी सरांना विनंती करतो. MCL मीरा क्लीन फ्युअल लिमिटेड अंतर्गत इको हॉरायझन फार्मर प्रोड्युसर कंपनी दोंदे या दोंदे स्थित कंपनीकडून आलेल्या सर्व उपस्थितांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि हा प्रोजेक्ट कशासाठी आपण इथं उभा करत आहोत किंवा या प्रोजेक्टचं मर्म काय आहे हे आमच्याद्वारे आम्ही चर्चा होऊन सगळ्यांना आम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणजे प्रमुख अतिथी या ठिकाणी आलेले आहेत, ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. या सर्वांना त्या कंपनीच्या कामाविषयी किंवा उद्देशाविषयी माहिती व्हावी म्हणून मी कंपनीची माहिती देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. प्रास्ताविकामध्ये पांडागळे साहेबांनी कंपनीची ध्येय आणि उद्दिष्ट त्याचे चालक या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. मी डायरेक्ट मूळ विषयाला हात घालणार आहे. MCL ही इंधन निर्मितीमध्ये काम करणारी कंपनी आहे. या इंधन निर्मितीमध्ये काम करणाऱ्या कंपनीचे काही जे संशोधक आहेत त्या संशोधकांनी बॅक्टेरियांचा शोध लावला आणि त्यातून असं निदर्शनास आलं की नैसर्गिक स्रोतांमधून आपल्याला CNG, कुकिंग गॅस, कार्बन खते, पाणी आणि तत्सम अन्य उत्पादन आपल्याला करता येतात. आणि म्हणून त्यांच्या टीमनं संपूर्ण भारतभर जे काही 7,500 तालुके आहेत या 7,500 तालुक्यांना प्रत्येक तालुक्यासाठी एक प्रोजेक्ट द्यायचं प्रयोजन केलं. आणि त्यापैकी आपण इको हॉरायझन फार्मर प्रोड्युसर आणि बायोफ्युएल निर्मितीचा प्रोजेक्ट आपण आपल्या तालुक्यामध्ये राबवत आहोत. हा प्रकल्प राबवण्यासाठी साधारणतः 10 एकर जागेची आवश्यकता होती. सुरुवातीला जी जागा निवडली त्या जागेला वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी आपण ही कंपनी उभी करत आहोत. ही कंपनी उभी करताना या कंपनीचे मी 4 भाग विभाजन करतो. पहिला भाग शेतकरी, दुसरा भाग MVP, तिसरा भाग MPO आणि चौथा भाग MCL. MCL ही आपली मदर कंपनी आहे आणि या मदर कंपनीचा जो आपण कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे तो इको हॉरायझन फार्मर प्रोड्युसर लिमिटेड म्हणजे आपली डॉटर कंपनी झाली. आता शेतकरी या घटकाचा आपण विचार करूया. शेतकरी हा घटक असा आहे की तो नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला लवकर तयार होत नाही. पण जर यातून काही जर फायदा होणार असेल तर शेतकरी जरूर तो प्रयोग करतो. MCL कंपनीचं उद्दिष्ट असं आहे की गाव स्वच्छ झाली पाहिजेत आणि म्हणून कचरा हे त्यांचं मूळ कच्चा माल जो तो कचरा आहे. परंतु कंपनीला एका दिवसाला साधारणतः 100 टन कच्चा माल लागतो. कोणताही तालुका घेतला किंवा तालुका प्लेस घेतली, शहर घेतलं, गाव घेतलं तर दिवसाला 100 टन माल कचरा निघणार नाही. आणि म्हणून कंपनीने असं ठरवलं की शेतकऱ्याला याला जोडीला घ्यावं. मग शेतकऱ्याला जोडीला घेताना शेतकऱ्याकडे काय आहे नेमकं की जे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला परवडेल. संशोधनात ते असं दिसून आलं की हत्ती गवत जे आहे या हत्ती गवताची एक जात आहे सुपर नेपियर ग्रास. या सुपर नेपियर ग्रासची लागवड शेतकऱ्यांना करायला सांगायची. आता सुपर नेपियर ग्रासच का तर या सुपर नेपियर ग्रासमध्ये मिथेन वायूचं प्रमाण इतर गवतांपेक्षा जास्त आहे. आता कचरा म्हटलं
की जसं सगळं चालतं तसं शेतात जे जे पिकतं ते सगळं चालतं. एवढंच नाही तर जे जळल ते सगळं कंपनीला चालतं. पण मिथेन वायूचं प्रमाण सुपर नेपेड गॅसमध्ये जास्त असल्यामुळं आपण त्याची लागवड करून शेतकऱ्याकडून तो माल आपण विकत घेतो. सुपर नेपेड गॅस एकदा लावला की त्याला परत साधारणतः 6 ते 10 वर्षापर्यंत परत लावायची गरज भासत नाही. म्हणजे त्याला पूर्ण लागवडीचा खर्च नाही, त्याच्यावर कोणत्या प्रकारचा रोगराई नाही. उसाला साधारणतः 30 प्रकारचे रोग येतात, पण सुपर नेपेड गॅसला कुठल्या प्रकारचा रोग नाही. त्याला खुरपायचं नाही. का खुरपायचं नाही? तर त्याच्याबरोबर जे येणार आहे ते सगळं कंपनीसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे त्याला खुरपायचं नाही. फक्त त्याला पाणी भरायचंय. 90 दिवसानंतर पिकाची पहिली कापणी होते. साधारणतः आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता 200 ते 250 टन एकरी वर्षाला सुपर नेपियर गॅसचं उत्पन्न होतं. 1 रुपया किलो प्रमाणे कंपनी हा सुपर नेपियर ग्रास विकत घेते. 1 रुपया किलो प्रमाणे हा सुपर नेपियर ग्रास विकत घेतला तरी शेतकऱ्याला वर्षाला 2 ते 2.5 लाख रुपये सहज मिळतात. फक्त शेतकऱ्यांनी तो घास कापून वाहतुकीच्या ठिकाणापर्यंत आणून द्यायची ही आमची प्राथमिक मागणी आहे. फक्त पुढे भविष्यामध्ये जसजसे कंपनीचे डेव्हलपमेंट होत जातील तसं कापणीचा खर्च सुद्धा शेतकऱ्याला करावा लागणार नाही. म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये जर त्या शेतकऱ्याला जर मिळत असतील, ऊसाचं पेमेंट त्याला एका वर्षाच्या शेवटी होतं, पण कापणी झाली की साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्याचा जेवढा किलो गवत भरलेला आहे तेवढे रुपये त्याच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा होणार आहेत. जसं अलीकडे आपण डेअरीची पेमेंट घेतो त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. शेतकऱ्याला एवढा फायदा जरी झाला तरी कंपनीचं असं उद्दिष्ट आहे की जी तालुका पातळीची कंपनी उभी करतो आपण, तिला भागभांडवलाची आवश्यकता असते. ही भागभांडवलाची आवश्यकता आहे का धनाढ्य माणसाच्या हातामध्ये कंपनी देण्यापेक्षा जर जे शेतकरी घास पिकवणार आहेत त्याच शेतकऱ्यांना आपण जर त्याचं शेअर होल्डर जर करून घेतलं तर आपल्याला भागभांडवल उभं राहतं. आणि पर्यायाने ज्या शेतकऱ्याला आपण ग्रास लावायला दिलेला आहे, गवत लावायला दिलेलं आहे, त्या शेतकऱ्याची कुठेतरी कंपल्सरी बांधिलकी निर्माण होते. आणि म्हणून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सभासद करून घेण्याची आमची योजना आहे. सभासद करून घेताना आम्ही साधारणतः दरडोही नंतर 250 रुपये त्याची प्रोसेसिंग फी असते आणि राहिलेल्या 250 रुपयामध्ये 10 रुपये दर्शनी किमतीप्रमाणे त्याला आम्ही 25 शेअर देतो. 10 रुपये 25 दर्शनी किमतीप्रमाणे तो शेतकरी किंवा तो सभासद पुढे 260, 270 आणि शेतकऱ्याला कंपनी बरोबर करार करून द्यावा लागतो की पिकवलेला घास हा मी कंपनीला घालू आणि कंपनीने शेतकऱ्याबरोबर काय केलेला असतो की तुम्ही उत्पादित केलेला कितीही जरी घास असला तर आम्ही तुम्ही तो घेऊन जातो. कारण आजपर्यंत शेतकरी बऱ्याच ठिकाणी फसलेला आहे. त्या स्पष्ट शब्द त्या ठिकाणी मला सांगावं वाटतं की इमू पालन आलं, शेतकऱ्यांनी पैसे खर्च केले. शतावरी लावल्याची शेतकऱ्यांनी पैसे खर्च केले. कडकनाथ आला, शेतकऱ्यांनी पैसे खराब केले. स्वतःची बी बियाण्याची ती शेतकऱ्यांना दिली, पण उत्पादित माल उचलण्याची गॅरंटी कोणी दिलेली नाही. इथं आम्ही एक तुम्हाला आवर्जून सांगतो की उत्पादित झालेला तुमचा जो माल आहे हा माल उचलण्याची गॅरंटी कंपनी घेते. मी दुर्दैवाने ह्या विस्फोटून असं सांगेल की दुर्दैवाने कंपनीचा काही अपघात झाला
तरी शेतकऱ्याला किती नुकसान होईल याचाही आपण या ठिकाणी ताळेबंद मांडून मी तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याला फक्त खर्च आम्ही 500 रुपये करायला लावलेला आहे, त्याच्या बदल्यात आम्ही त्याला सभासद करून घेतलेला आहे. आता समजा तुमचा घास तुम्हाला दिलेला आहे, तर तुमच्या शेतात जो घास आहे तो शेतात घास उभा असतो. कंपनीचं उद्या काही झालं तरी तुमचा घास तुमच्याकडे उत्पादित घास पिकवलेला घास तुमच्याकडे आहे, तो तुम्ही तुमच्या गुरांना किंवा विक्री करून त्यातून तुम्ही पैसे मिळवू शकता. त्याचप्रमाणे या घासाचं मुरघास अतिशय छान होतो, त्यामुळे मुरघास करून तुम्ही तो विकू शकता. आणि तिसरा मुद्दा, याच्यामध्ये मिथेन वायूचं प्रमाण जास्त असल्यामुळे जो घास आहे तो घास तुम्ही जमिनीत जरी पुरला गेला, खत जरी केलं तरी अतिशय उत्कृष्ट प्रतीचं खत होतं. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याने जर घास लावला तर त्याने फक्त 500 रुपये आमच्या कंपनीचे सभासद होण्यासाठी खर्च केले, त्याला बाकी इतर कोणताही खर्च नाही. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान किती होऊ शकतं? या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान 0 आहे. आणि म्हणून हे आवर्जून मला सांगावंसं वाटतं की आपण जो शेती करणार आहात त्या शेतीमध्ये तुमचं हे घासाचं उत्पन्न तुम्ही घ्या आणि शेतकऱ्याला किंवा कंपनीला सहाय्य करा. शेतकऱ्याचा रोल या ठिकाणी संपला का? नाही. शेतकऱ्याला शेअर होल्डर झाल्यानंतर आम्ही त्याला कंपनी मार्फत एक कार्ड देतो. ते कार्ड दिल्यानंतर एमसीएल कंपनीच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्पादन विकली जाणार आहेत, मग सीएनजी गॅस असेल, कुकिंग गॅस असेल, पाणी असेल, कार्बन खतं असतील, ही सगळी त्या शेतकऱ्याला डिव्हिडंड मध्ये डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. ते कार्ड दाखवलं की ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही एमसीएलच्या उत्पादनात तुम्ही जर उत्पादन घ्यायला गेलात तर तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट मिळणार आहे. त्याचप्रमाणे कंपनी नफ्यावर तुम्ही सभासद असल्यामुळं किंवा शेअर होल्डर असल्यामुळं तुम्हाला कंपनी नफ्यावर डिव्हिडंड दिला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा तोटा नाही. 500 रुपये तुम्ही जेव्हा खर्च करता त्या 500 रुपये खर्च केल्याने तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, डिव्हिडंड मिळणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा हा रोल या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा जो रोल आहे तो दुसरा रोल म्हणजे एमव्हीपी. एमव्हीपी म्हणजे काय? दूध संकलन. त्याप्रमाणे आपण ज्या गावामध्ये ते गवत पिकणार आहे त्याच गावामध्ये ते संकलित करणार आहे. त्याला आपण एमव्हीपी म्हटलेलं आहे. एमव्हीपी म्हणजे एमसीएल व्हिलेज प्रोजेक्ट. प्रत्येक पंचायती स्तरावर हा प्रोजेक्ट प्रत्येक गावाला दिला जाणार आहे. हा प्रोजेक्ट ज्या लोकांनी घेतलेला आहे ते लोक या ठिकाणी हजर आहेत. आतापर्यंत खेड तालुक्यामध्ये आपले 14 प्रोजेक्ट गेलेले आहेत. आणि 14 प्रोजेक्ट गेल्यामुळं आमचे 14 एमव्हीपी आज तयार आहेत. या लोकांनी काय करायचे तर गावात जो उत्पादित होणारे गवत आहे ते गावात होणारं उत्पादित गवत एका ठिकाणी कलेक्शन 25 लाखापर्यंत यंत्रसामुग्री देणार आहे. त्यामध्ये कुट्टी मशीन आहे, वाहतुकीसाठी लागणारी साधनं आहेत. ही साधनाचा उपयोग करून त्या एमव्हीपी न आलेल्या माल किंवा आलेल्या गवताची कुट्टी करायची, गावातला कचरा जमा करायचा आणि तो कचरा जमा करून त्याच्या कंपनीला पुरवठा करायचा. आता ह्या एमव्हीपीचा अतिशय महत्वाचा एक रोल असा आहे की आज आपण गावामध्ये पाहतो की कोणतीही विकास कामं करताना गावामध्ये प्रामुख्याने निधीची कमतरता असते. आता हे जे एमव्हीपी आम्ही गावागाव नेमणार आहेत त्या गावागाव नेमणाऱ्या एमव्हीपींनी जर आपल्या गावात काही योजना जर राबवायची असेल, उदाहरणार्थ दवाखाना करायचा आहे, गटार योजना करायची, रस्त्याचं काम करायचं असेल तर या एमव्हीपींनी त्या कामाचं प्रोजेक्ट तयार करायचा, त्याचं व्यवस्थित स्ट्रक्चर तयार करायचं आणि हे स्ट्रक्चर तयार करून त्यासाठी लागणारा खर्च हे सगळं त्यांनी तयार करून त्यांनी जर कंपनीला जर पाठवलं तर कंपनी साधारणतः 20% सीएसआर फंडातून गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देते. हा सगळ्यात मोठा गावचा फायदा आहे. आणि यामुळं एमव्हीपीचा जो रोल आहे हा एमव्हीपीचा रोल गावच्या दृष्टीने महत्वाचा आहे की गावामध्ये साधारणतः आपल्या 50 ते 60 एकर घास लावला पाहिजे
आणि तो ग्राहक कलेक्ट केला पाहिजे. आता तिसरा जो घटक आहे तो एमपीओ. एमपीओ म्हणजे काय, तर तालुका पातळीची कंपनी तुम्ही फॉर्म करणार आहात, त्या कंपनीसाठी लागणारी सगळी एमपीओचं काम आहे. आणि चौथा घटक म्हणजे एमसीएल, जे आपण मदर कंपनी म्हणतो. ही मदर कंपनी सगळं प्रोडक्शन प्लॅन्ट उभा करण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत ही कंपनी करणार आहे. अशा प्रकारे या कंपनीचा थोडक्यात माहिती आहे. कारण बऱ्याच लोकांना माहिती भरपूर आहे, पण या ठिकाणी जी महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे या कंपनीला फक्त 4 दिवशी शेतकरी असं नाही, तर या पुढेही जाऊन म्हणजे आज जे रासायनिक खतांचे दुरुपयोग जे होतात, सेंद्रिय शेतीकडं बाबतीत जर शंका असेल आणि माहिती घेऊ शकता. पुनश्च आपण करून मी माझी माहिती संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ सर, त्यांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. मला वाटतं बरीचशा लोकांना असं होतं की आता आपल्याला मेंबर आहे, तर राहिलेल्या सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मेंबर व्हावं ही विनंती. आता इथे तो सुरेखा ज्ञानेश्वर सर, अध्यक्ष तालीम सामाजिक संस्था राजगुरुनगर, त्यांचं समर्थन झालेले, त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सर सर मामासाहेब मोहोळ संस्थाला वाचलेले तेही पाहिलेले आहेत. त्यांनी आता हे ऐकल्यामुळे वाचले गावात त्याचा प्रसार होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांचे स्वागत करतो. प्रगतशील शेतकरी भारतीय किसान संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष फुलावरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. फुलावरी साहेब. खूप माहिती चांगली दिलेली आहे. त्याला रास्त धरण आहे. आत्ताचा जो हा प्रोजेक्ट आहे माझ्या मते हा तसा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फिजिबल प्रोजेक्ट आहे. फिजिबल अशा अर्थाने की आता बोरसरांनी जी बारीक बारीक माहिती सांगितली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फारसं गुंतवणूक अशी नाहीये फारशी, पण मात्र आपला जो उत्पादित केलेला माल आहे त्याला त्या स्थानिक ठिकाणी त्याचं मार्केट मिळणार आहे आणि त्याचा मोबदला यापेक्षाही हे पीक सुरक्षित आहे असं वाटतं.
अशा अर्थाने ऊस आला, वादळ आलं, पडला, कारखान्यावर विलंब झाला किंवा आणखी पिकं आहेत त्याचं नुकसान आता संपूर्ण महाराष्ट्रभर आज आता अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकरी पूर्णपणे हे झालेला आहे. शिवाय या करोनाच्या याच्यामध्ये आणखी असलेल्या अडचणी याच्यामध्ये जर अशा स्थानिक याच्यावर जर अशा कंपन्या निघाल्या शेतकऱ्यांना खास पेमेंट मिळण्याची आणि आपला उत्पादित केलेला माल त्याच ठिकाणी त्याला मार्केट जर मिळालं तर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेषतः छोट्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट असं की हा जो प्रोजेक्ट आहे हा पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. किसान संघ देशभर हा सेंद्रिय शेती, जैविक शेती, गोआधारित शेती याच्यावरच आपलं किसान संघाचं काम सगळे चालू असतं आणि त्या आधारावर शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा मोबदला मिळणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. अशा दृष्टीने जे असा जो प्रोजेक्ट आहे त्या कंपनीचा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने ग्लोबल वॉर्मिंगचा जो असलेला धोका त्याच्या दृष्टीने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मी भारतीय किसान संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत ते या कंपनीला नक्कीच सगळं सहकार्य करतील आणि यापुढे जर का आम्हाला जर काय काम सांगितलं तर आम्ही जरूर आमच्या संघटनेच्या दृष्टीने ते काम करण्याचा नक्की प्रयत्न करू. भगवान बलराम की, भारत माता की. धन्यवाद. आपल्याला आताच फडोरे सरांनी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मोठा विषय आहे, एखाद्या 15 मिनिटाच्या काळात तो सांगावा एवढा छोटा विषय तो नाही. फार्मिंगच्याच ऑर्गॅनिक फार्मिंगच्याच बाबतीत चालू आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला कधी ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तर धन्यवाद, तुम्ही याबद्दल आश्वासन जे आम्हाला दिलं. नाहीतरी मुळूक साहेब आमचे करतच असतात, कधी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, कधी काय इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम असतात, मग ते सगळे घेऊन जातात. त्या ताकदीचा ते वापर करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते पाठपुरावा करण्याचं काम पाचारणे सर आणि आमचे मुळूक सर करत असतात. धन्यवाद त्या संघटनेलाही. आता याच्यानंतर मी सरपंच आहे त्यांना मी विनंती करतो की 1 मिनिट त्यांनी शुभेच्छा द्याव्या कार्यक्रमाला. त्यानंतर मी काही बोलत नाही तर मी म्हणलं की शुभेच्छा दिल्या असं बरं होईल आम्हाला तरी वाटेल. आणि सरपंच काही मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. पण चांगल्या बोलल्या आणि तुम्ही त्या नक्कीच चांगल्या बोलतील असं मला धन्यवाद मॅडम. यानंतर एमईपीचे जे प्रतिनिधी आहेत तुम्ही टोपे साहेब वगैरे बोललं पाहिजे. अगदी चांगले बोलणारे आहेत ते पण कधी पण बोलतात पण आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. MCL आता तुम्हाला मीरा क्लीन फेअर लिमिटेड अंतर्गत जी आपली इथे कंपनी होणार आहे त्याची माहिती सांगितली. तर झालेले आणि त्याच्यामधून काय काय फायदा होणार आहे हा सर्वांनी सांगितलेला आहे.
तर तुम्ही आज ज्या पद्धतीने उपस्थिती दाखवली असंच कंपनीला सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि सर्वांचे पुन्हा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर गावचं प्रतिनिधित्व कोणतरी बोलावं. म्हणून नंदकुमार कोळीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, सर्व भागातून जमलेले शेतकरी, हे कंपनीशी काही ना काही कारणाने जोडलेले प्रतिनिधी, माझ्या गावचे सर्व शेतकरी, मला बोलायचं भोरसरांनी परवानगी दिली त्याबद्दल मी भोरसरांचे पहिले अभिनंदन करतो, आभार मानतो. परिस्थिती अशी आहे की हमखास उत्पन्न देणारं आणि 4 पैसे कमी का होईना पण 100% होणारं ऊसाचं पीक होतं आतापर्यंत. नंतर आमच्या भागातला शेतकरी हा मूळतः फळभाजी पिकवणारा, जिरायत ज्या वेळेला होतं त्यावेळेला साधारण भुसार पिकवणारा, त्याच्यानंतर त्याची वारंवार 1-1, 2-2, 3-3 पिकं जर फेल गेली निसर्गाच्या चक्रामुळं तर त्याचे कष्टही वाया जातात, श्रमही वाया जातात आणि सगळंच वाया जातं. तर ह्या शेतकऱ्याला नेमकं जगायचं कसं हा प्रश्न आजच्या काळात फार मोठा उभा राहिलेला आहे. मग तो कर्जबाजारी होतो, अनेक त्याच्या मागे व्याधी लागतात, काय काय होतं, तो दुःखी जीवन जगतो. थोडक्यात म्हणजे 1 वर्ष सोसायटी काढली तर 3 नियमाप्रमाणे लगेच भारताची येईल असा यातला प्रकार 99% नाही. 1% शेतकरी असेल, पण 99% शेतकऱ्यांची परिस्थिती अशी की घेतलेलं कर्ज त्याला फेडताच येत नाही. आणि दुर्दैव असे की त्यांनी प्रामाणिक कष्ट करून ते फेडता येत नाही. तर ज्या वेळेला साहेबांच्या माध्यमातून बोरसरांच्या माध्यमातून फदाले साहेबांच्या माध्यमातून ही माहिती माझ्या कानावर आली, यात 6 वर्षापूर्वी तुम्हाला म्हटला होता माझ्या बंधूंचा मुलगा आहे चेतन की साहेब फदाले साहेब असं म्हणतात आणि असा प्रोजेक्ट आहे आणि अमकं तमकं, त्याने बरंच मला काय माहिती सांगितली. तर म्हटलं ठीक आहे, पाहू आपण, विचार करू. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला मला कळालं की हे एपीजे अब्दुल कलामांची योजना आहे, म्हणजे कल्पना आहे, आणि त्याच्या अंडर हा जो प्रोजेक्ट तयार होतोय म्हणजे याला काहीतरी आहे, म्हणजे याला काहीतरी शेतकऱ्यांकरता मदत करण्याची भावना आहे किंवा गावाचा विकास करण्याची योजना नक्की ही मूर्त स्वरूप घेईल असं ज्या वेळेला माझं मनाला पटलं त्यावेळेला ह्या कंपनीच्या संबंधित लोकांशी मी बरीचशी चर्चा केली आणि आपला शेतकरी वर्गाला हमखास 4 पैसे मिळण्याचं साधन आपल्या गावात येते, आपल्या तालुक्यात येते, हे 100% ज्या वेळेला मला पटलं त्यावेळेला बोरसरांना मी असा शब्द देतो की जर शेतकऱ्यांना 4 पैसे नक्की मिळणार असतील, 100% जर मिळणार असतील तर माझ्या गावातले शेतकरी
त्याच्या क्षेत्राचे 10 ते 20% तरी नेपियर ग्रास लावतील, 100% लावतील. आणि त्याचप्रमाणे 500 रुपये तर बरेचशे जणांनी भरलेलेच आहेत डिपो, त्याचं रूपांतर शेअर्स मध्ये होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुमचे पैसे कंपनी फुकट घेत नाही, त्याचे शेअर्स देते तुम्हाला. त्याचे शेअरची किंमत जर या कंपनीचं जे उद्दिष्ट आहे ना ते जर 100% साध्य झालं तर तुम्ही जर आज 1 रुपयाचा शेअर्स काढला तर साधारण 15 ते 20 वर्षांनी त्या रुपयाची किंमत किती पटीने वाढेल हे आज तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण ठीक आहे. त्या रुपयाची किंमत माझ्या अंदाजाने तरी 25 ते 30% वाढावी असं मला वाटतं. आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी येणार आहे. ही लक्ष्मी आपल्याला जर सांभाळायची असेल तर आपण या शेतकऱ्यांना, ह्या कंपनीला आपण योग्य ते सहकार्य करावे अशी मी सर्व ग्रामस्थाला आणि माझ्या परिसरातल्या सर्व लोकांना विनंती करतो. आणि हा प्रोजेक्ट परमेश्वर कृपेने सक्सेस व्हावा ही ईश्वराला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःच कृषी पदवीधर, आयुष्यभर खत औषध याचा व्यवसाय केला, त्यामुळे शेतकऱ्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय आहे हे चांगलं माहिती आहे गोयंके साहेबांना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ऊसाचं पीक आतापर्यंत आम्हाला पैसे देत होतं, पण आता तशी परिस्थिती वाटत नाही, कारण त्याचा जो कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन जो आहे तो खर्च गृहीत धरला आता खूप काही येतो. मित्रांनो, विद्यापीठाचे निष्कर्ष असा आहेत ऊसाच्या बाबतीत की एका वर्षभरामध्ये 55 पाण्याच्या पाळ्या ऊसाला आपण देत असतो आणि त्याच्यामधनं 3.2 मेट्रिक टन एवढे क्षार जमिनीमध्ये येत राहतात. आणि एक क्षार पावसाच्या साह्याने निम्मे कमी होतात, परंतु ऊसामागून सतत ऊस घेत गेल्यामुळं ऊसाची परिस्थिती अत्यंत बिकट होत जाते, जमिनी खराब होत जातात आणि कालांतराने जे प्रोडक्शन आहे ते अत्यंत कमी होत जातं. हे विद्यापीठाचे निष्कर्ष आहेत. आणि म्हणून त्याला कुठलं तरी पर्यायी पीक आपण शोधलं पाहिजे. योगायोगानं नेमकं आपल्या हाताला ते सुपर एपिग्रास लागले, ज्याच्यामध्ये बाजरी, मका आणि शुगर केन या तिन्हीचा तो क्रॉस आहे. त्याची वाढ पण प्रचंड आहे. 28 वर्षांचं पण आम्ही ते पाहिलेले जाऊन शिरूरला ते पीक. आणि त्यामुळं नक्कीच खात्री वाटते की याच्यामध्ये शेतकरी विना कष्टाचं, बरंचसं विना श्रमाचं हे पीक आहे आणि शेतकऱ्याला नक्की पैसे मिळून देईल अशी मला अपेक्षा वाटते. मित्र हो, वेळ खूप झालेला आहे. मी वैभव चव्हाण, अजून कुणाला बोलायचं असेल तर मनोगत व्यक्त करायचं असेल तर मला सांगितलं, सुचवलं तरी चालेल. कुणी बोलू इच्छित आहे का अजून? समोर बसलेल्यांमध्ये जर कुणाला बोलायची इच्छा असेल तर मला तसं सांगा. गुरुजी बोलायचंय? गुरुजींचं वय झालंय, बरेच गुरुजींनी कष्ट आजपर्यंत करत गेले. त्यांचे कांदे बिंदे मी पाहिलेले आहेत, ते पीक बी, त्यामुळं तेही या कार्यक्रमात हजर राहिले. त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. यानंतर मित्र हो, मी वैभव चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्ष मनोगत नाही म्हणून कंपनीच्या संदर्भात सगळं त्यांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. हो हो, येस येस. मित्र, आजचा कार्यक्रम जो आहे अध्यक्षांचे हे अध्यक्षीय भाषण होईल, त्याच्यानंतर भूमिपूजन होईल. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण भूमिपूजन करून घेऊ, तिथे आपण जमू. नंतर मग आभा प्रदर्शन, आमचे अध्यक्ष इको अर्जन फार्मर्स प्रोडक्शन कंपनी लिमिटेड चे अध्यक्ष नरेंद्र फदाले साहेब हे आभा प्रदर्शन करतील. त्यांच्यानंतर अल्पोपहार होईल आणि मगच या कार्यक्रमाची सांगता होईल. तर मित्र हो, मी आता वैभव चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे मनोगत आहे ते इथे व्यक्त करावं. धन्यवाद. ही फक्त पुढंच उभा आहे, कोण बोलते काय समजत नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. रावणाचा वध व्हावा म्हणून श्रीरामांचा जन्म झाला होता. कंसाचा वध व्हावा म्हणून श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. तसंच ह्या आपल्या भारतातील या खेड तालुक्यातील ग्लोबल वॉर्मिंग असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्याची उन्नती करण्यासाठी आपल्या एमसेलचा जन्म झालेला आहे.
आणि ह्या एमसेल कंपनीचे सर्व जे आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्मविश्वासाने जे काम करतो, ते डॉक्टर श्याम शिवाजी घोलप सर यांना मी पहिल्यांदा वंदन करतो. आणि यानंतर ह्या कार्यक्रमाला ह्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत, जे फुलावरे साहेब जे आहेत, जे शेतकऱ्यांच्यासाठी तळमळीने काम करतात, शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे सांगतात. मी ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करत बसलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा शेतकऱ्याशी जर निगडीत प्रोजेक्ट असेल आणि शेतकऱ्याला जर 100% फायदा होणार असेल, तुम्ही मला कधी पण बोलवा, प्रत्येक ठिकाणी मी यायला तयार आहे. त्या कार्यक्रमात त्यांनी इथं उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपल्या खेड तालुक्याच्या सर्व म्हणजे सभासद असतील, एमव्हीपी असतील, एमपीओचे डायरेक्टर असतील, एमबीए जे आमचे डायरेक्टर असतील, सर्वांच्या वतीने त्या कार्यक्रमासाठी ह्या गावचे प्रथम नागरिक आपल्या कोयनकर मॅडम, त्यानंतर सुरक्षा दलाचे प्रमुख, त्याचबरोबर घनवट साहेब, त्याचबरोबर आमचे त्या खेड तालुक्याचे जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्या कंपनीचे चेअरमन, खऱ्या अर्थाने मी त्यांना म्हणतो चेअरमन नाही तर ते आमच्या ह्या कंपनीचं हृदय आहे. कारण ते असे नरेंद्र फदारे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आहे त्या कष्टाला खरंच मी तो त्यामुळं तर आज विचार करायचं म्हणलं तर एमसेलच्या म्हणजे पहिले जे 13 प्रोजेक्ट एमसेल भारतामध्ये करणार आहे त्यामध्ये आपल्या खेडचं नाव आहे. आणि ह्याच्याशिवाय मी ह्या सर्व लोकांना शब्द दिला होता की पुण्यातील एमसेलचा जो पहिला प्रोजेक्ट होणार आहे तो प्रोजेक्ट आपला खेडचा असेल. आणि त्या खेडच्या पहिल्या आपल्या पुणे जिल्ह्याच्या प्रोजेक्टची कंपनीने अनाउन्समेंट आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस आलेला आहे की आपल्याला ही प्रगती जी आहे ती दिवसेदिवस वाढवत न्यायची आहे. कारण एमसेल काय आहे किंवा ही आपली म्हणजे ह्या ज्या 2 कंपन्या तुम्ही बघता एमसेलच्या अंतर्गत म्हणजे इको हॉरायझन बायोफ्युल प्रायव्हेट लिमिटेड, ह्या ज्या 2 कंपन्या, ह्या 2 कंपन्यांचं उद्दिष्ट काय आहे की ह्या खेड तालुक्यातील जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं आजचं जे उत्पन्न आहे त्याशिवाय शेतकऱ्याला कुठल्याही बँकेकडे जायची गरज नाही. जो शेतकरी आमच्याशी जुडला जाणार आहे त्याला आम्ही सुजलाम सुफलाम बनवणार आहे. त्याला कुठल्याही बँकेकडे जाऊन बँकेकडे असेल, सावकाराकडे असेल जायची गरज नाही. कारण का तिथं आतापर्यंत प्रत्येक वक्त्याने सांगितलंय की आपण शेतकऱ्याला नेचर ग्रास लावायला देणार आहे. त्या नेचर ग्रासचं वैशिष्ट्य काय आहे, हे नेचर ग्रास जे आहे ते 3 महिन्यामध्ये आपल्या डोक्यापेक्षा 1.5 येतो. त्याचं 3 महिन्याला कटिंग करायचं आहे, वर्षाला 200 टन उत्पादन येते. आणि प्रत्येक शेतकऱ्याबरोबर जो आमच्या बरोबर अग्रीमेंट करणार आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही सांगणार आहे की तुमचं जे नेचर ग्रास आहे आम्ही 1,000 रुपये टनाने घेणार आहे. एकरी 2 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर विचार केला तर हे मिळत असताना त्याला दर 3 महिन्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे त्या शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचं हे आर्थिक पाठबळ ह्या माध्यमातून मिळाले. ठीक गॅरंटेड जे उत्पन्न आहे त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि हे आपण प्रत्येक म्हणजे काय म्हणतो या खेड तालुक्यातल्या शेतकऱ्याबरोबर मी जाणार आहे. शेतकऱ्याला आपण आपल्या फॅमिलीमध्ये सामावून घेणार आहे. त्याशिवाय जर विचार करायचं फॅक्टरी होणार आहे. त्या फॅक्टरीच्या माध्यमातून आपण रोज 1 लाख किलो सीएनजी 1 लाख किलो सीएनजी गॅसचं प्रोडक्शन करणार आहे. किती मोठी फॅक्टरी आहे बघा. 100 टन म्हणजे 1 लाख किलो सीएनजी. आणि हा 1 लाख किलो सीएनजीचं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला ह्या म्हणजे तालुक्यामधून 5,000 एकर नेपियर ग्रास पाहिजे. 5,000 एकर नेपियर ग्रास करायचा किती मोठा प्रोजेक्ट आहे बघा. ह्याच्याशिवाय ह्याच खेड तालुक्यातील 6 ते 7,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. ह्याच्याशिवाय जर विचार करायचं म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये खेड तालुक्यातल्या आम्ही एमसीएल व्हिलेज प्रोजेक्ट करणार आहे. त्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक गावातील सुरुवातीला 10 लोकांपासून जास्तीत जास्त 25-30 लोकांपर्यंत त्या गावातल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे. किती मोठं कार्य करतोय आपण बघा. आज ह्या भागामध्ये इथं जी फॅक्टरी होणार आहे ही काय म्हणजे
1, 2, 3 कोटीची नाही तर इथं आपण 500 कोटीचा प्रकल्प करतोय. एवढा मोठा जो आहे. आणि ही जे सगळी टीम आहे, ही जी प्रकल्प करायला लागलेली टीम आहे, ह्या टीमचं जर बघायचं म्हणलं तर त्यांनी अब्दुल कलाम साहेबांच्या जी मिशन आहे त्याच्याबरोबर हे जोडले गेलेले आहेत. आणि त्यांच्या मिशन बरोबर आम्ही सुद्धा डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, जे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, ज्यांना जगामध्ये मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं, ह्या म्हणजे व्यक्तीबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं मिशन घेऊन हे म्हणजे चाललेले आहेत. जगामध्ये पहिल्यांदा बायोफ्युलची संकल्पना कलाम साहेबांनी मांडलेली आहे. आणि आपलं उद्दिष्ट काय बघा, 2030 पर्यंत भारताला लागणारं इंधन भारतातच तयार करणे, एवढं मोठं मिशन घेऊन चाललेलं आहे आपण. त्याच्याशिवाय आम्ही नुसतं इथं ह्या तालुक्यातनं पैसा कमवणार नाही. ह्या फॅक्टरीतनं जेवढा कंपनीला प्रॉफिट होणार आहे त्या प्रॉफिट मधला 20% रक्कम, म्हणजे आमची ज्यावेळेस 500 कोटीची फॅक्टरी येईल त्यावेळेस 16 कोटी रुपये ह्या तालुक्याच्या विकासाला कंपनी देणार आहे. आणि तो खर्च आपण कुठे खर्च करणार आहे तर गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपण हेल्थ कॅम्प घेणार आहे. त्याचबरोबर एखादा चांगला खेळाडू असेल तर त्याला आपण स्पॉन्सर करणार आहे. त्याचबरोबर एखाद्या गावात पाण्याची सोय नसेल, पाण्याची सोय करणार आहे. म्हणजे त्या बऱ्याच गोष्टी करणार आहे. रोड नसतील तर रोड करणार आहे. एखाद्या शाळेला चांगली बिल्डिंग नसेल तर तिथं आपण चांगली बिल्डिंग त्यांना बांधून देणार आहे. एवढा मोठा जो फंड आहे तो फंड आपण ह्या तालुक्यासाठी खर्च करणार आहे. आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ असणं गरजेचं आहे. तुम्ही साथ दिली तर जेवढा लवकर फास्ट आपला प्रोजेक्ट मोठा करता येईल आपण तेवढा मोठा करणार आहे. आणि आज तर आपली ही जागा फिक्स झालेली आहे. आम्हाला ही जागा घेताना सुद्धा भरपूर अनंत अडचणी आलेल्या आहेत. कारण असं म्हणलं जातं जिथं चांगलं काम होणार आहे, चांगली गोष्ट होणार आहे त्या ठिकाणी 100% म्हणजे अडचणी येत असतात. आणि ज्या अडचणीवरती आपण मात करून पुढे जातो त्यावेळेस आपण काय तर जगावेगळं काम करतो. कारण का बघा, जगावेगळं काम करायचं असेल अडथळे हे पार करावे लागणार आहेत. आणि ह्याच्याशिवाय जर विचार करायचं, आमचा 500 रुपये भरून जो सभासद होणार आहे त्या सभासदाला आम्ही 1 एकरचं बियाणं फ्री मध्ये देणार आहे. आज मला सांगा, तुमचं 500 रुपये भरलेलं ती बियाणं वेळात फिटलं ना, 500 रुपये मध्ये जर 1 एकरचं नेपियर ग्रासचं बियाणं येत असेल, येऊ शकतंय का? नाही ना. म्हणजे आम्ही किती तुमचा विचार केलेला आहे बघा. आणि ह्याच्याशिवाय आजपर्यंत बघा तुमच्या बरोबर बऱ्याच कंपन्यांनी अग्रीमेंट केली, तुम्ही ही लावा, अमुक लावा, तमुक लावा, काय पण लावा, अग्रीमेंट केली. पण ज्या वेळेस पीक उत्पादन होऊन मार्केटमध्ये जायची वेळ आली त्यावेळेस त्या कंपन्या सगळ्या पसार झाल्या. अशीच अवस्था आहे ना. पण आम्ही काय करतोय बघा, आपण आपला मेन प्रोजेक्ट जे आहे ती जागा फायनल करतो. त्यानंतर तुमच्या गावामधले जे प्रोजेक्ट आहेत ते फायनल करतो. कारण तुमच्या गावातलं नेपियर ग्रास तुमच्या गावातच घालायचं आहे. तुम्ही दुसऱ्या शेजारच्या गावात सुद्धा जाऊन घालायचं नाही. म्हणजे आम्ही मायक्रो लेवलला किती जाऊन विचार केलाय बघा. प्रत्येक शेतकऱ्याला दुसऱ्याकडे कुठे जायची गरज नाही. आणि गावातला जो एमसेल व्हिलेज प्रोजेक्ट जो घेतलेला आहे, गावचा प्रोजेक्ट ज्या व्यक्तीने घेतलेला आहे त्या व्यक्तीचा माल सुद्धा त्या तालुक्यातल्याच फॅक्टरीला जाणार आहे. त्यानं सुद्धा दुसरीकडे तिसरीकडे कुठल्या तालुक्यात जायचं नाही. म्हणजे हा मायक्रो लेवलला जाऊन आम्ही विचार केलेला आहे. आणि हा विचार करत असताना म्हणजे आम्ही शेतकरी कसा डेव्हलप झाला पाहिजे, हा तालुका आपला कसा सुजलाम झाला पाहिजे. कारण का बघा, हे जर 5,000 एकर नेपियर ग्रास झालं, कारण का इथं बरेच कृषी पंडित आहेत. मगापासून जे तिगडे साहेब जे आहेत ते कॉन्व्हिनिंगचं काम करतात, ते रिटायर्ड कृषी अधिकारी आहेत. त्यांना राज्य शासनाचा आदर्श कृषी अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. असे दिग्गज तुमच्या बरोबर आहेत. आणि हे जे म्हणजे 5 एकर नेपियर ग्रास होईल त्यावेळेस ते नेपियर ग्रास कसा असणार आहे, हिरवच आहे ना. आणि हिरवी वनस्पती काय करते, वातावरणातला जो कार्बन आहे ते ओढून घ्यायचं काम करते ना. आज आपला किती हा एरिया दूषित आहे बघा. हे ज्यावेळेस हिरवं होईल, सगळं नेपियर ग्रास होईल, त्यावेळेस आपल्या ह्या भागातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार आहे. म्हणजे आपला हा खेड तालुका कार्बन न्यूट्रल हा तालुका गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल ह्या प्रोजेक्टमुळे, लक्षात घ्या. त्याचा परिणाम काय होणार आहे, आज रिटायर झाले की 60 वर्ष झाल्यानंतर रिटायर झालंय की 4-5 वर्ष कसा तो राज जगतोय, तिची विकेटच उडते आहे ना, बरोबर. पण ह्याच्यामुळे काय होणार आहे, पहिली कसं बिंदासपणे 100 गाठत होती तसे 100 लोक गाठणार आहे, लक्षात घ्या. त्याचा परिणाम होणार म्हणजे आपलं आयुष्यमान वाढणार आहे. एमसेलचा प्रोजेक्ट म्हणजे काय आहे बघा, त्यातलं तुम्हाला काही म्हणजे तुमच्या शेतातलं काहीच बाहेर टाकायचं नाही.
काय असं जे सगळं आम्ही तुमचं 1 रुपये किलोने घेणार आहे. जे शेतात जेवढं सगळं तुम्ही काय पिकवताय सगळं तण जरी असलं ती सुद्धा आमच्यासाठी फायद्याचं आहे. म्हणजे बघा आपल्याला जर खारी खायचं असेल काय करायला लागतंय, बाहेरचं खायला लागतंय, आतला बी टाकून द्यायला लागतोय ना. बदाम खायचं असेल तर बाहेरचं टाकून द्यायला लागतंय, आतलं खायला लागतंय. आणि आंबा खायचा असेल तर बाहेरचं पण टाकायचं आहे, आतलं पण टाकायचं आहे, मधलं खायचं आहे. आणि पेढा खायचं म्हटलं तर काय टाकायची गरज आहे का? ती म्हणजे आमचा हा इथला होणारा प्रोजेक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं आयुष्य या खेड तालुक्यातला आपण सुजलाम सुफलाम करणार आहे. आणि एवढा मोठा हा जो प्रोजेक्ट आहे आपल्या ह्या ठिकाणी म्हणजे व्हावं लागलेला आहे. त्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर आमचे जे डॉक्टर श्याम शिवाजी घोलप सर जे आहेत ते काय म्हणजे काल ह्या प्रोजेक्ट बद्दल रिसर्च केला आणि मार्केटमध्ये आलं. तर 20 वर्ष झालं रिसर्च मध्ये आपली ही कंपनी आहे. त्यानंतर ह्या प्रोजेक्टला लागणारं सगळं फंडिंगचं जे आहे त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्यानंतर हे मार्केटमध्ये आले, लक्षात घ्या. त्यानंतर विचार करायचं म्हटलं तर आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत ते डॉक्टर लवेश जाधव साहेब. हे लवेश जाधव साहेब प्रत्येक तालुक्यामध्ये जो आमचा एमपीओ म्हणजे इथं आम्ही बुकिंग करतो त्याला जे गाईड करायचं काम आहे ते सुद्धा एमबीबीएस डॉक्टर आहेत, गाईड करायचं काम करतात. आणि ह्याशिवाय जर विचार करायचं म्हटलं तर आज हा जो आपला जो कार्यक्रम आहे आपण फेसबुक लाईव्ह जो करायला लागलेला आहे त्याचं खरं श्रेय मला त्यांना द्यावं असं वाटतं. कारण का त्यांना मी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं करा, फेसबुक लाईव्ह करा, तुमचं फेसबुकला सगळ्या म्हणजे आपल्या भारताच्या लोकांनी हे बघून दे तुम्ही कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायला लागलाय, कशा पद्धतीने करायला लागलेला आहे. ते लवेश जाधव साहेब आहेत. आणि आमच्या प्राची ढोले मॅडम ज्या आहेत त्या बीड पिलानी राजस्थानमध्ये पेट्रोकेमिकल जे आहे त्यांचं इंजिनिअरिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं म्हणजे ह्या सेक्टर मधलं असणारं जे सर्व टेक्निकल जे नॉलेज आहे ते त्यांच्याकडे आहेत. असे 3 म्हणजे आपल्या ह्या कंपनीचे प्रमोटर आहेत. आणि हे म्हणजे आजकाल नाही तर 20 वर्ष झालं ह्या कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळं ह्या आपल्या तालुक्यामध्ये हा जो होणारा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला त्यांचं जे मार्गदर्शन आपल्याला पण मिळणार आहे त्या माध्यमातून आपण हा खेड तालुका जो आहे सुजलाम सुफलाम करणार आहे, शेतकऱ्याला उन्नत करणार आहे. आज शेतकऱ्यांना कुणाकडे जायची गरज लागणार नाही. जो आमच्याशी जुडणार आहे त्या शेतकऱ्याचं म्हणजे एक जसं म्हणजे असं म्हटलं जातं आपल्या आता जसं फॉरेन मधला शेतकरी म्हणजे एसी ट्रॅक्टर मधून जाऊन शेतीची मशागत करतो, त्यानंतर टी शर्ट जीन्स पॅन्ट घालून शेतकरी त्या ठिकाणी शेतामध्ये काम करतो, तसा आमचा हा खेड तालुक्यातला शेतकरी त्या ठिकाणी एसी ट्रॅक्टर मधनं गेला पाहिजे आणि जीन्स टी शर्ट घालून त्या शेतीची मेहनत केली पाहिजे. अशा पद्धतीने घरात बसून आपण त्याला सगळ्या टेक्नॉलॉजी देणार आहे. कारण का आपण आपलं फक्त हेच उद्दिष्ट नाही नेपियर गॅस करणे, सीएनजी गॅस करणे. कारण हे जे आहे खऱ्या अर्थानं जर विचार करायचं म्हटलं म्हणजे फुलवरे साहेब म्हणले की ग्लोबल वॉर्मिंग ही जे आज व्हायला लागलेलं आहे, जसं आज कोरोनावर कुठली व्हॅक्सिन आहे का? नाही ना. तसं ग्लोबल वॉर्मिंगवर सुद्धा कुठली व्हॅक्सिन नाही. आणि आपला प्रोजेक्ट हाच ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं व्हॅक्सिन आहे. त्याला जे औषध जे द्यायचं काम करणार आहे आपला हा प्रोजेक्ट करणार आहे. कारण का ह्यातून जो आपला सीएनजी गॅस तयार होणार आहे तो सीएनजी गॅस म्हणजे कार्बन न्यूट्रल फ्यूल आहे. आपलं प्रदूषण कमी होणार आहे आणि तो नॅचरल पद्धतीने तयार करणार आहे. इथं जी फॅक्टरी ज्यावेळेस चालू होणार आहे त्या फॅक्टरीचा आवाज नाही, धूर नाही, त्याला तुम्ही कान लावलं तरी काय चाललंय सुद्धा कळणार नाही, तुम्ही बंदच आहे म्हणणार. जसं दुधाचं दही बनवलं जातं सेम प्रोसेस केली जाणार आहे आणि त्यातनं गॅस तयार केला जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणालाही त्रास नाही. हा म्हणजे ह्या पद्धतीने होणार आहे. त्यातनं निघणारं फ्यूल आहे ते कार्बन न्यूट्रल म्हणजे फ्यूल असणार आहे. त्यातनं कार्बन न्यूट्रल ह्या नेपियर ग्रासमुळे आपला तालुका होणार आहे. त्याचबरोबर आपण सेंद्रिय शेतीमध्ये जाणार आहे 3-4 वर्षानंतर. आणि या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जगाला जो कॅन्सरचं जी लागलेली आहे लागण, ती कॅन्सरची लागण जर खत्म करायची असेल, संपवायची असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे सेंद्रिय उत्पादन घेणं गरजेचं आहे. आणि आपण ते शेतकऱ्यांच्याकडून करून घेणार आहे, लक्षात घ्या. त्याला लागणारी सुद्धा बियाणं, त्याला लागणारी टेक्नॉलॉजी, त्याला लागणारं म्हणजे काय फंडिंग असेल ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पुरवणार आहे. आणि ते घ्यायची गॅरंटी सुद्धा जसं आपण नेपियर ग्रास म्हणजे 1000 रुपये टनाने घ्यायची गॅरंटी देतोय तसं सुद्धा ते उत्पादन घ्यायची सुद्धा गॅरंटी देणार आहे. आणि ह्याच्याशिवाय ह्या फॅक्टरीतनं जे उत्पादित होणारं जे खत आहे 15% ऑर्गॅनिक कार्बन असणारं जे खत आहे हे खत आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या ह्या जमिनीला कुठल्याही खताची गरज नाही. ह्या जमिनीमध्ये सगळी खतं आहेत, ह्या वातावरणात सगळी खतं आहेत. फक्त ती अपटेक करण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे. कारण का साहेबांची ज्यावेळेस मी चर्चा करत बसलो त्यावेळेस आपल्या सरकारनं आता एक
जमिनीचं हेल्थ कार्ड म्हणून एक स्कीम काढलेली आहे आणि ज्यानंतर जमिनीचं ज्यावेळेस हेल्थ तपासलं गेलं त्यावेळेस आपण त्या ऑर्गॅनिक कार्बन मध्ये मायनस मध्ये आहे. वरून आपण सगळा डोस देतोय पण ते अपटेक करण्यासाठी त्यामध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन नाही तो नसल्यामुळं ते पीक आहे दरवर्षीचं उत्पादन म्हणजे कमी स्टनेज होत चाललेलं आहे, लक्षात घ्या. आणि ते जर वाढायचं असेल तर आपल्याकडचं जे खत आहे आपण शेतकऱ्याला देणार आहे ते पण फक्त नॉमिनल 20 रुपये किलोनं देणार आहे. आज तेच खत तुम्ही अमेझॉन वरती गेला तर त्या ठिकाणी 15% ऑर्गॅनिकचं खत टाकलं आणि विचारलं ज्या अमेझॉनला तर ते 150 रुपये पासून 300 रुपये पर केजीचा रेट आहे त्या ठिकाणी, लक्षात घ्या. हे सगळ्या गोष्टी आपण पुरवणार आणि जो खत वापरणार आहे त्याच व्यक्तीला आपण 3 वर्षानंतर सेंद्रिय शेतीमध्ये पण वळवणार आहे. आणि हे जे आहे हे सगळं आपला मेन फोकस जो आहे तो आपण शेतकऱ्याला धरून केलेला आहे. आणि आपण तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावी. आमचे जे इको हॉरायझन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. आपण ह्या ठिकाणी जो डिजिटल बोर्ड लावलेला आहे त्या डिजिटल बोर्ड वरती त्यांचे सगळे फोन नंबर दिलेले आहेत, त्यांचे तुम्ही मेंबर व्हा. आणि आपल्याला ही जी प्रक्रिया लवकरात लवकर चालू करण्यासाठी तुमचं पण सहकार्य असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही सर्वजण म्हणजे कराल, कारण का इथं आता बराच वेळ झालेला आहे. त्यामुळं मी जास्त तुमचा वेळ न घेता तुम्ही सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या सर्व एमसीएल फॅमिलीच्या मार्फत, आमच्या ह्या खेड इको हॉरायझन फॅमिलीच्या मार्फत सर्वांचं ह्या ठिकाणी आभार मानतो व 2 शब्द माझ्या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एमसीएल. मित्र हो, वैभव चव्हाण सरांनी आम्हाला जे आजपर्यंत सहकार्य केले त्याची तोड नाही. कारण त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या गावात एक प्रोजेक्ट केलं. आज ते इथं पोटीने बरेच गोष्टी बोलले, ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमसीएलचं हे उत्पादन जे आहे किंवा इको ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचं जे उत्पादन आहे लोक करू आणि या कारखाना नावारपास लगेच येईल असं मला वाटतं. धन्यवाद चव्हाण सर. यानंतर इथे 2 अजून लोक आलेले आहेत. ते अगदी कोल्हापूरहून आले. जसे काही जळगावहून लोक आलेले आहेत तसे कोल्हापूरच्या लोकांना सुद्धा हे कळालं आणि ते इथं आलेले आहेत. रोहन राजेंद्र तोडकर, शिरोळ एमसीएल प्रोजेक्ट, त्यांनी समोर यावं जरा प्लीज. शिरोळचे प्रोजेक्ट आणि शीतल आडगळे साहेब हे दोघंही शिरोळचे प्रोजेक्टचे एमसीएलचे मेंबर आहेत. ते कोल्हापूरहून आलेले आहेत. त्यांचं अभिनंदन, धन्यवाद. टाळ्यांच्या कारखान्यात आपण त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांचं स्वागत घोड सरांना मी विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. त्याच पद्धतीने राजेंद्र तोडकर साहेब त्यांनाही विनंती करतो की त्यांनी समोर यावं. स्वागत टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करू त्यांचं. आणि त्यांचंही स्वागत घोड सरांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. कारण अनपेक्षितपणे तुमचं येणं झालं त्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद मानतो. बरोबर सर. स्वागत करताय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं हे करा. मला वाटतं तोडकर सरांनी 2 शब्द बोलावेत आणि त्यांना मी तशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांचे आभार मानतो. मला स्टेज पहिल्यांदा माईक पहिल्यांदा हातात दिला. कोल्हापूरहून बरेच अंतर टाकून आपल्या महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट इथं चालू होतोय असं समजल्यानंतर मलाही राहवलं नाही. चव्हाण साहेबांचं 2 दिवसापूर्वी माझं फोनवर बोलणं झालं. ते म्हणजे असा प्रोजेक्ट होतोय आणि आपलं पायाभरणी ह्याच्याबरोबर कनेक्टिंग आहे. तुम्ही इथं आला तर तुम्हालाही समजेल की आपण किती डेव्हलपमेंट करतोय. आणि पुणेमध्ये मी आता माझी सर्व्हिस पुण्यामध्ये झाली
त्यामुळे मी पुण्यामध्ये अटॅच आहे. माझा मुलगा आणि माझा मावस भाऊ दोघांनी शिरोळचा प्रोजेक्ट त्यांनी घेतलेला आहे. खूप त्याच्यामध्ये कष्ट आहे. म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र करणं, शेतकऱ्यांच्याकडून विश्वास संपादन करणं. जे गवत आपण आपण जे एरिया बघतोय त्या एरियामध्ये जे गवत आहे ते काढून दुसरं चांगल्या प्रतीचं गवत लावणं आणि त्याच्यामधून उत्पन्न काढून त्यातनं गॅस निर्मिती करणं. हे कलाम साहेबांच्या ह्याच्यामधून 2030 ला की डिझेल आणि पेट्रोल जेवढं कमी होईल, जेवढं आपल्याला कमी वापरता येईल, त्याचं पोल्युशन कमी होईल, तेवढं आपल्याला बघायचं आहे. मी आता सरकारी नोकर आहे, मी जास्त काय ह्यात लक्ष देऊ शकत नाही. तर मुलग्याला ह्या चव्हाण साहेबांच्या मुळे आणि माझ्या मावस भावानं पण ह्यात का खेचलं की माझी स्वतःची शेती आहे, तर एवढं उत्पन्न नाही, त्यातनं निर्मिती जी होते गॅसची ही आपल्याला नवीन एक संकल्पना आहे. म्हणजे खरोखरच शेतकऱ्यांना काही ना काहीतरी सांगितलं ना की 1 रुपयाला तुम्ही जे काय गवत आणणार, जे काय तुमचं रॉ मटेरियल शेतात आणणार ते तुम्ही तिथे 1 रुपयाला द्यायचं आणि तुमचे पैसे घेऊन जायचे. अक्षरशः म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यातनं गॅस निर्मिती जी होणार आहे ती जागतिक लेवलवर आपल्याला हे करायची आहे, पसरण करायची आहे. त्यामुळं ह्या आम्ही प्रोजेक्टला शुभेच्छा देतो. डायरेक्ट स्टेजवर बोलवलं त्यामुळे मी आभार मानतो सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तोडके सर. याच्यानंतर जितेंद्र कोहिनकर ज्यांनी आम्हाला जमीन दिली आहे. आमच्या जमिनीच्या बाबतीत काही एकदा प्रॉब्लेम निर्माण झाला जागेचा, पण एका फटदिशी त्यांनी सांगितलं की माझी जमीन मी द्यायला तयार आहे. जितेंद्र कोहिनकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि त्यांनाच स्वागत अध्यक्षांनी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चव्हाण साली वैभव चव्हाण सालींच्या हस्ते आणि अध्यक्षांच्या हस्ते दोघांनी त्यांना ते पुष्पगुच्छ ते द्यावं, हे द्यावं. टाळ्यांच्या गजरात त्यांचे हे आजचे हे तिथले आपण जमीन त्यांची आहे इथली. मित्र जळगावचे जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांना कोणाला बोलायचं आहे का? नाही. त्याचबरोबर चेतन कोइनकर जे आहेत आमच्या कंपनीचे ते आहेत, त्यांनाही मी समोर बोलवतो की त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे जमीन मिळवण्यासाठी त्यांनी या पुढे या माहिती होत्या लोकांना हे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही स्वागत करा. आणि जमीन मिळवण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. हो सर, शाल घालतायत. त्यांचा विद्यार्थी पण असेल मला वाटतं. मित्र अशी सूचना आली की आपल्याला भूमिपूजनाचा कार्यक्रम नंतर करू आपण. तत्पूर्वी मी अध्यक्षांना विनंती करणार आहे इको ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नरेंद्र बागले सरांना की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करायचं आहे. तत्पूर्वी त्यांच्या आभार मानणे नाही म्हणून ते मलाच मानावं लागणार आहे. त्यांची सकाळपासून 2-3 मुलं जी आहेत, ऐका त्यांची सकाळपासून 2-3 जी मुलं आहेत, त्यांच्या 2 जुळ्या मुली आहेत, ते सकाळपासून ते ऑक्सिजन घेण्याचं काम आणि ते स्टेरिलायझर लावण्याचं काम करत आहेत. त्यांचाही मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. कारण ते पदारे असेल ते मानणार नाही, कारण त्यात स्वतःच्या मुली आहेत आणि एक मुलगा आहे छोटा. त्यांनी सकाळपासून ते काम इथं केलेलं आहे. त्यांचाही आभार, धन्यवाद. त्यांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. लहान मुलं येताना ते कळतंय की बा. आणि मित्र हो, आदरणीय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं. याच्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. अल्पोपहार ठेवलेला आहे, त्यांनी त्याचा आपण स्वाद घ्यायचा आहे आणि मगच हा कार्यक्रम संपन्न होईल असं मी जाहीर करतो. थँक्यू. असं पाहिलं तर पहिल्यांदा मी एक आशा व्यक्त करतो, माझं जर काही चुकलं
तर मला तुम्ही सगळे लोक सांभाळून घेताल, कारण मी आज स्टेजवर पहिल्यांदाच बोलतोय. संतोष राऊत, शशांक पंडागळे आणि शंकर पवार ही 4 लोक होती त्या टीम मध्ये. त्यांनी मला 5वा सदस्य म्हणून त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो. त्याच्यानंतर सर्व आदरणीय व्यासपीठ येथे समोर जमलेले माझ्या सर्व संस्थांचे अधिकारी, माझे गोंदेगावचे ग्रामस्थ, सर्व MUP, सर्व MPO संचालक मंडळ आणि आपल्याला जे हे मंडप डेकोरेशन केले ते अमोल कदम, तर फॅब्रिकेशन जे स्ट्रक्चर उभं केले त्यामध्ये आमचे MPO सुनील शेलार, त्यांचे सहकारी, या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो. यात मी जास्त काही बोलत नाही. या पुढचा नियोजित कार्यक्रम जो आहे सर्व शेतकरी बंधूंना एक मी विनंती करतो, सर्व शेतकरी बंधूंना एक मी विनंती करतो, आज आपल्या तालुक्यामध्ये इको हॉरिझन फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनी आणि इको हॉरिझन बायोफिल प्रायव्हेट कंपनी या 2 कंपन्यांच्या आपण ही कंपनी स्थापन करतोय. या कंपनीला सर्व शेतकरी बंधूंनी जो रॉ मटेरियलच्या स्वरूपामध्ये जे हत्ती गवत, नेपियर ग्रास हे जास्तीत जास्त द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांचे एकदा पुनश्च आभार मानतो आणि मी इथे थांबतो. स्टेजवरील मान्यवरांना विनंती की त्यांनी भूमिपूजनासाठी आग्नेय कोपऱ्याकडे जायचं आहे. इकडे जायचं म्हणजे ईशान्य कोणता आहे? बोर्डाच्या जवळ जायचं आहे. इकडे सांगितलं झाले. ठीक आहे. गुरुजी या बाण्याप्पा कोयगुडीचं भूमिपूजन करायचं आहे आपल्याला. चला चला. गुरुजी चला. मास्क घ्या खाली.
झालं का? शशी घ्या. महिना प्रतिनिधी कोण आहे? मॅडम सर. मॅडम किती झाले? किती लोक झाले? भूमिपूजनाच्या फ्लेक्स उद्घाटन जागा आहे बसायला बसून घ्या. सेल्फ सर्व्हिस पण कसं आहे म्हणतात सेल्फ सर्व्हिस तसंच करू आहे. ना मास्क काढावं लागेल. तुझं काय खाताय? सगळ्या गोष्टींना विनंती करतो की आपल्या वीज घ्या मंडपाच्या उजव्या हातापासून वीज घ्या. फक्त MVP मध्ये नका बाकी साईडला आहे ना माहिती
मायचा कार्यक्रम सफल झाला असेल तर माझ्यापासून स्वतः गॅसलेट सर्व्हिस आहे, आम्हाला सहकार्य करा. मागे हो इकडचे दोघे जवळ घ्या यांना. हे जवळ जरा दोन्ही बोर्ड घेऊ का हो? गरम झाले असे बाहेर जे उभे आहेत त्यांनी हात आलं तर बरोबर. बाहेर लोक जे उभे आहेत त्यांनी म्हटलं असेल की भेटला या आज दिवशी या. आज तुम्ही पोलीस आहे.